औरंगजेब बादशाह म्हणून ओळखला जाणारा मुघल सम्राट, ज्याने एकेकाळी संपूर्ण उत्तर भारतावर राज्य केले होते. त्याची इच्छा अशी होती की त्याने संपूर्ण भारतावर राज्य करावे. मात्र मुघलांना रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ दिले नाही. तर भारतावर राज्य करणारा तो शेवटचा शक्तिशाली मुघल होता आणि त्याच मुघल शासकाचे वंशज आज गरिबीचे जीवन जगत आहेत. ते चक्क एका झोपडपट्टीमध्ये राहून आपले जीवन जगत आहेत. ते म्हणतात ना, कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. तसेच औरंगजेबाच्या वंशजाचे वारस त्यांच्या पूर्वजांच्या कर्माची फळं भोगत आहेत. औरंगजेबानंतर भारतातील मुघल राजवट संपुष्टात आली. औरंगजेब क्रूर असा शासक होता. दिल्लीच्या मुघल घराण्यातील 6वा बादशाह औरंगजेब हा होता. शहाजहान व मुमताज यांच्या पोटी औरंगजेबाचा जन्म झाला. औरंगजेब मोठा झाल्यावर शहाजहानने त्यास दक्षिणेस पाठवले. दक्षिणेत 1657 मध्ये औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा या राज्यांवर स्वाऱ्या करून तिथले कल्याणी व परंडा हे किल्ले त्यांनी जिंकले. देवगिरीपासून जवळच खडकी येथे त्यांनी औरंगाबाद नावाचे शहर वसवले. त्यानंतर काही काळानंतर शहाजहान आजारी पडला. तेव्हा त्याने दारा शुकोहाला आपला वारस नेमले. त्याचवेळी औरंगजेबाचे भाऊ मुराद व शुजान यांनी अनुक्रमे अहमदाबाद व बंगाल येथे स्वतःला बादशाह म्हणून जाहीर केले. या परिस्थितीमध्ये औरंगजेब खूप धूर्तपणे वागला. त्याने आपल्या वडिलांना व भावाला कैद केले. सत्तेसाठी औरंगजेब सर्वात खालच्या थराला गेला. त्यानंतर औरंगजेब सिंहासनावर बसला. मुघल साम्राज्याचा नर्मदा पलीकडे विस्तार व्हावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले. औरंगजेब स्वतः मात्र दख्खनेत उतरला नाही, कारण तो मराठ्यांना खूप दचकून होता. शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजी महाराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला आणि काही मोजक्या मावळ्यांसह शिवाजीराजे लाल महालात शिरले. त्यांनी खानावर वार केला, पण खान खिडकीतून उडी मारून पळून गेला. पण त्याची 3 बोटे कापली गेली. शाहिस्तेखान पुणे सोडून पळून गेला. औरंगजेब स्वतःच बादशाह म्हणवून घेत होता. त्याची कंबर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानामार्फत मोडून काढली. त्यानंतर सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका अशा अनेक लढाया जिंकत शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकावर टिचून हिंदवी स्वराज्याची गुढी उभारली आणि स्वराज्याचे पहिले सिंहासन रायगडावर उभे केले. त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे गादीवर बसले. त्यानंतर औरंगजेब स्वतः दख्खनीत उतरला, पण संभाजीराजांनी औरंगजेबाला एवढे सळो की पळो करून सोडले की औरंगजेब अक्षरशः संभाजीराजांना वैतागला. त्यानंतर आपल्याच लोकांनी घातपात करून संभाजीराजांना कैद करून दिले. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मात्र आता मराठ्यांचे कुणीही वारस नाही, पूर्ण भारतावर राज्य मीच करणार असा औरंगजेबाचा समज होता. परंतु मराठ्यांची राणी ताराराणी बाईसाहेब आणि संताजी धनाजी यांनी सुद्धा औरंगजेबाला सळो की पळो करून ठेवले. शेवटी अखंड भारतावर राज्य स्थापन करणार असे स्वप्न असणारा औरंगजेब याच मराठी मातीत जमीनदोस्त झाला. औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या 91व्या वर्षी महाराष्ट्राच्या अहमदनगर येथे झाला. त्याची कबर खुलताबाद येथे आहे. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचे वंशज कुठे गेले? तसं पाहायला गेलं तर बहादूर शाह जफर हा मुघलांचा शेवटचा राजा होता. इंग्रजांना मुघलांचं साम्राज्य 1857च्या लढ्यात संपुष्टात आणण्यात यश आलं. 1857च्या लढाईत हारल्यानंतर मुघलांचे शेवटचे वंशज म्हणजेच बहादूर शाह जफर यांच्यानंतर काय झाले, इंग्रजांनी त्यांना कशी वागणूक दिली आणि त्यांचे वंशज, त्यांची मुले त्यांच्यानंतर काय झाले, अजहरस निजामी यांनी आपले पुस्तक बेगमात के आंसू यामध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. 1857मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी मुघल सल्तनतला पूर्णपणे नेस्तनाबूत करून ठेवले, त्यानंतर दिल्लीवर कब्जा केला आणि त्यांनी बहादूर शाह जफर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लाल किल्ल्याच्या छोट्याशा खोलीत कैद करून ठेवले होते. त्यानंतर काहीच दिवसात बहादूर शाह जफर यांच्या मुलाला क्रूरपणे मारून टाकण्यात आले. यामध्ये बहादूर शाह जफर याची 3 मुले जिवंत राहिली. इंग्रज फक्त इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी 80 वर्ष वयाच्या बहादूर शाह जफरवर गुन्हा दाखल केला. 84 दिवस चाललेल्या या कारवाईनंतर लाचार आणि आजारी असलेल्या बहादूर शाह जफरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही बातमी जनसामान्यात पसरली म्हणून त्यांनी त्यांची शिक्षा बदलून देश निकालाची शिक्षा दिली. म्हणजेच आता बहादूर शाह जफर याला भारत देश सोडून जावे लागणार होते. इंग्रजांच्या ह्या क्रूर शिक्षेनंतर बहादूर शाह जफरचे 3 मुलं जिवंत राहिले होते. यातला एक मिर्झा जवान बख्श, दुसरा मिर्झा शबास आणि तिसरा किस्मत बेग असुरुद्दीन. 2 मुले बर्मा या देशात स्थायिक झाली.
तर एक भारतात आला। इथूनच मुघल वंश पुढे गेला। बहादूरशाह जफर याने आपली पत्नी आणि 2 मुलांसोबत देश सोडला आणि आपले उरलेले आयुष्य बर्मा या देशात अतिशय कठीण परिस्थितीत काढले। तो इतका गरीब, आजारी व लाचार झाला होता की त्यांना रोजच्या जेवणासाठी सुद्धा दारोदारी भीक मागावी लागत होती। 1862 मध्ये शेवटचा मुघल शासक म्हणजेच बहादूरशाह जफरचा रंगून येथे मृत्यू झाला। बहादूरशाह जफरचा एक मुलगा जो भारतात होता त्याने लग्न झाल्यावर एका मुलाला जन्म दिला। त्याचे नाव मिर्झा जमशेद बक्ष। नंतर मिर्झा जमशेद बक्ष यांनी नादिरा यांच्याशी लग्न केलं। त्यांना मिर्झा बेदार बक्ष नावाचा एक मुलगाही झाला। खूप लहानपणीच मिर्झा बेदार बक्ष हा अनाथ झाला व ते छोटे मोठे काम करीत जीवन जगत होते। मिर्झा बेदार बक्षच्या निधनानंतर त्याला मिळणारी पेन्शनही बंद झाली आणि त्यांचा परिवार कोलकाता येथे एका झोपडपट्टीत जीवन जगत होता। मुघल सम्राट बहादूरशाह जफरच्या वंशजांना झोपडपट्टीत गरिबीचे जीवन जगावे लागत आहे। बहादूरशाहचे कुटुंब आज रेशनच्या धान्यावर अवलंबून आहे। एकेकाळी ज्यांचे पूर्वज चैनीचे जीवन जगत असत, मोठमोठ्या राजवाड्यात आलिशानपणे राहायचे, आज त्याच कुटुंबियांना कोलकाता येथे एका झोपडपट्टीत राहावे लागत आहे। सुलताना बेगम ही बहादूरशाह जफरची नात आहे। आज ती पेन्शनवर जीवन जगत आहे। तिच्या दैनंदिन गरजांसाठी ती रोज कठीण परिश्रम करते। सुलताना बेगम यांचे पती मिर्झा बेदार बक्ष यांचे 1980 मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून त्यांना गरिबीत जीवन जगावे लागत आहे। परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या घरामध्ये स्वयंपाकघरही नाही। त्या शेजारच्या घरातून स्वयंपाकघर शेअर करतात आणि बाहेरच्या नळातून पाणी भरतात। आपल्या आयुष्याचे मोजक्याच शब्दात वर्णन करताना सुलताना बेगम यांनी अनेकदा मीडियासमोर सांगितले, आम्ही जिवंत आहोत, पण आम्ही कसे जिवंत आहोत हे फक्त अल्लाहलाच ठाऊक आहे। खरं तर औरंगजेबाच्या कर्माचे भोग आज औरंगजेबाचे वंशज भोगत आहेत। सुलताना बेगम हिने अनेक वेळा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्याकडे मदतीची मागणी केली। त्यांना मदत म्हणून त्यांची नात रोशन आरा हिला सरकारी नोकरी दिली। सुलताना बेगम हिने लाल किल्ल्यावर सुद्धा दावा केला होता। यावर कोर्टाने त्यांना असं म्हटलं की 2007 मध्ये लाल किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे। तुम्हाला आता 150 वर्षात आठवले का? तुम्ही 150 वर्ष झोपले होते का? दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।